Yes, what is the problem? प्रॉब्लेम हा? अरे पण प्रॉब्लेम काय आहे? हे तुम्ही ट्विट केल्या संदर्भात मी काय ट्विट केलं? हे थांब रे, पुस्तकं नको आहेत मला बाहेर. हा. कुठल्या? राईट नाही सांगा. बोला बोला, काय सांगायचं मी? तुम्ही बारामतीच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात एक ट्विट केलं की प्रोटोकॉलनुसार नाव नाही. आणि असं नाही, बारामतीमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज आहे. त्या मेडिकल कॉलेजची माहिती मला मिळाली. खूप आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यात नवीन काही गोष्टी होत आहेत. त्याचं मी मनापासून स्वागत. मला कसं माहिती असेल? मी थोडी होते त्या मीटिंगमध्ये, मला कसं माहिती असेल? चला, तुम्ही बारामतीच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात एक ट्विट केलं की प्रोटोकॉलनुसार नाव नाही. आणि असं नाही, बारामतीमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज आहे. त्या मेडिकल कॉलेजची माहिती मला मिळाली. खूप आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यात नवीन काही गोष्टी होत आहेत. त्याचं मी मनापासून स्वागत करते. बारामतीमध्ये एखादी चांगली घटना होत असेल, चांगली गोष्ट होत असेल तर त्याचं आम्ही अर्थातच मनापासून स्वागतच करू. पण ह्या पार्श्वभूमीवर तो सरकारी कार्यक्रम होता आणि त्या सरकारी कार्यक्रमाचा जो फोटो माझ्याकडे आला त्यामध्ये स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही. तिथे राज्यसभेचे खासदार आदरणीय पवारसाहेब त्यांचं नाव दिसलं नाही आणि माझंही दिसलं नाही. माझं नाव दिसल्याचं दुखणं मला अजिबात नाही, पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार अजितदादांचं तर नाव असायलाच पाहिजे होतं. त्यांना आमंत्रण होतं का नाही ह्याची मला माहिती नाही, पण मला आणि आदरणीय पवारसाहेबांना आमंत्रण नव्हतं. माझी एवढीच सरकारला विनंती आहे की प्रोटोकॉल नक्की सरकार काय पाळतं आहे, कारण का जो प्रोटोकॉल आम्हाला समजतो की लोकसभा मतदारसंघात एखादा चांगला कार्यक्रम होत असेल तर आम्हाला काही स्टेजवर बसायचा आग्रह नाही, आम्ही खाली बसू, पण लोकसभा मतदारसंघात ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्या लोकांसाठी काय काय सेवा उपलब्ध आहेत ह्या तर आम्हाला कळल्या पाहिजेत. आणि तुम्ही माझा कार्यक्रम पाहिला असेल तर उद्या मी त्या कॉलेजला जाणारच आहे. हा कार्यक्रम मी उद्या कॉलेजला जाण्याचा कार्यक्रम हा 8-10 दिवसाआधी ठरवला असता. आज मी बारामतीतच आहे. जर मला सांगितलं असतं तर मी खुशी त्या कार्यक्रमाला गेले असते. आणि आदरणीय पवारसाहेबही आज बारामतीत आहेत. आम्ही दोघंही खूप आनंदाने त्या कार्यक्रमासाठी गेलो असतो आणि आमचा काही आग्रह नाही आम्हाला स्टेजवर बसायचा. आम्ही दोघं खालीही बसलो असतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला एवढंच होतं की बारामतीत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीला आमंत्रण करणं हा साधारणपणे सरकारचा प्रोटोकॉल असतो. आणि त्याचबरोबर अजित पवार हे फक्त इथले आमदार नाही आहेत, ते इथले राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत. तर आमदार म्हणूनही नाव असलं पाहिजे आणि अर्थातच तो आमदार सरकारमध्ये आहे तर त्यांचं नावही असलं पाहिजे. आता त्यांना आमंत्रण दिलं होतं का नाही हे मला माहिती नाही, पण दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार सातत्याने प्रोटोकॉल मोडतोय. आणि आपल्याला आठवत असेल कदाचित, आपल्यापैकी खूप ज्युनियर काही यंग लोक आहेत त्यांना कदाचित आठवत नसेल तो काळ, तुम्ही कदाचित शाळेत असाल ही घटना झाली तेव्हा. पण मला आठवतं आहे की जिल्हा परिषदच्या एका हॉलचं ओपनिंग होतं तेव्हा आढळराव पाटीलजी हे शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा आदरणीय पवारसाहेबांना जिल्हा परिषदने आमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमासाठी. आणि मला असं वाटतं संभाजी होळकर तेव्हा जिल्हा परिषदमध्ये बांधकामचे हेड होते असं काहीतरी आहे, मला आठवतं आहे. प्लीज आय कुड बी रॉंग, पण मला वाटतं संभाजी होळकर तेव्हा निर्णय प्रक्रियेत होते तेव्हा. आणि त्या काळामध्ये एका हॉलचं ओपनिंग त्याला चव्हाण साहेबांचं नाव दिलं होतं. आणि नाव दिल्यानंतर आढळराव पाटलांनी साहेबांना फोन केला आणि सांगितलं की कौच शिलेवर का आमंत्रणावर माझं नाव नाही, प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हा परिषदचा हा कार्यक्रम आहे, माझं नाव असलं पाहिजे. विच वॉज अ फॅक्ट, कारण का ते शिरूरच्या वतीने लोकप्रतिनिधी आहेत. तो कुठल्या व्यक्तीचा प्रश्न नाही आहे, त्या भागाची ओळख आहे. आणि तेव्हा पवारसाहेब त्या कार्यक्रमाला गेले नव्हते कारण प्रोटोकॉल पाळला नव्हता. ही साधारणपणे महाराष्ट्राची संस्कृती झाली. तुम्ही कुठल्या पक्षातून निवडून येता, एकदा निवडून आल्यानंतर आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी असतो आणि प्रोटोकॉल हा संविधान आणि राज्याप्रमाणे ठरवला जातो. जर या सरकारने प्रोटोकॉल बदलला असेल तर ते त्यांनी आम्हाला कळवलं पाहिजे, पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार, स्थानिक खासदार आणि राज्यसभेचे मेंबर्स
यांना आमंत्रण दिलं, यायचं नाही यायचं, आले नाही आले हा भाग वेगळा, पण आम्हाला कळवलं तरी पाहिजे हा का विकासाचा कार्यक्रम होतोय. बारामतीमध्ये काल आणखीन एक गोष्ट झाली, त्या प्रोटोकॉलमध्ये अनेक लोकांची नावं होती जे प्रोटोकॉलमध्ये बसत नाही असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे आता खाजगी सचिवांचा प्रोटोकॉल येतो का नाही हे कलेक्टरला विचारायला लागेल. मी ही सगळी माहिती आदरणीय मुख्यमंत्री आणि मेडिकल खात्या शिक्षणाचे जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि मी कलेक्टरांनाही माहिती पाडली आहे, कारण का कदाचित माझी माहिती कमी असू शकते, कदाचित या राज्यात प्रोटोकॉल बदललाही असेल. त्याच्यामुळे खाजगी सचिवांचं नाव लिहायचं नाही लिहायचं ह्याचं सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही सरकारने दिली पाहिजेत ना, कारण का सरकारी कार्यक्रम होता. राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग अधिकच सुरू झालेले आहे. पवारसाहेबांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत. आज देखील मंगळवेढा इंदापूर या भागातील 4 इच्छुक उमेदवारांनी पवारसाहेबांची भेट घेतली. तर इंदापुरातले आप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारासाठी तिकीट मागण्यासाठी देखील कार्यकर्ते साहेबांच्या भेटीसाठी रामकृष्ण हरी. आज शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे जे पुण्याचे जिल्हा प्रमुख होते सुरेंद्र जेवरे यांनी एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलं होतं बारामतीमध्ये, आणि या फेस्टिवलला अजित पवार उपस्थित आले नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळं कापड लावून निषेध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कसं बघता येईल? मला असं वाटतं दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या वारशाने चालते, आणि साधारण विरोधक हा असला तरी तो आपला शत्रू होत नाही. हे संस्कार आमच्या सगळ्यांवर झालेले आहेत, आणि आम्ही मी तरी कुणाला शत्रूच मानत नाही, कारण काय हे माझे जे मतभेद आहेत हे वैचारिक आहेत, वैयक्तिक अजिबात नाही. आणि बारामतीमध्ये नेहमीच राजकारण हे सुसंस्कृतपणेच झालेलं आहे, आणि महाराष्ट्रात बारामतीतच का, आपण बारामती तर सुसंस्कृत आहेच, पण साधारणपणे महाराष्ट्रात अशा घटना ह्या आजकाल वाढत चालल्या आहेत. आणि दुर्दैवी आहे की ह्याच्यात महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे, एक सुसंस्कृत राज्य म्हणून आपली जी प्रतिमा आहे त्याला धक्का बसतो आहे. त्याच्यामुळे ही अतिशय बारामतीत जी घटना घडली ही दुर्दैवी आहे, आणि मला आश्चर्य वाटतं की ते सगळे एकाच सरकारमध्ये आहे. तर हे एकामेकाचं करण्यात आणि महाराष्ट्राची आणि बारामतीची ओळख याच्यामुळे ह्याला खरं तर कुठेतरी एक म्हणजे वाईट मेसेज समाजात जातो आहे. त्याच्यामुळे मला दुःख झालं की बारामतीत अशी घटना झाली. रोहित पवारांनी सकाळी ट्विट केले आणि ते दिवसभर माध्यमांमध्ये त्याची चर्चा आहे की त्यांनी असं सकाळी सोशल मीडियावरती माहिती टाकली की अजितदादांना 7 ते 11 जागा मिळतील, शिंदेंना 17 ते 22 मिळतील, तर भाजपला 60 ते 62 जागा मिळतील, आणि याच्याबद्दल चर्चा त्यावर भरपूर टीका होती. तुम्हाला काय वाटतं, कसं चित्र बघतात? नाही, त्यांनी काय कुठल्या तरी सर्वेमधून कदाचित कुठला तरी सर्वे आला असेल त्याच्याकडे, त्याच्यातून ते ट्विट केलं असेल. रोहित एक अभ्यासू